नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं क्रेडाय BMM रायगड 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य बिल्डर एक्झिबिशनमध्ये संकल्प बिल्डर यांच्या पुष्पक नगर येथील प्रोजेक्ट ग्राहकांसाठी अधिकच विशेषण आणि आकर्षण ठरलेला आहे. या प्रदर्शनादरम्यान घर खरेदींनाही या प्रोजेक्टला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अनेक नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घरासाठी संकल्प बिल्डरवर विश्वास दाखवलेला आहे. यावेळी संकल्प बिल्डरचे डायरेक्टर्स, त्यांची संपूर्ण टीम या सर्वांनीच सविस्तर माहिती देत ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन दिले. विश्वास, दर्जा आणि पारदर्शक व्यवहार यांच्या बळावर पुष्पक नगरमधील संकल्प बिल्डरचा हा प्रोजेक्ट घर खरेदीसाठी एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. साईडला आकर्षित होत आहे. त्याचे मेन 3 ते 4 रिझन आहेत. इन्व्हेस्टरला काय असतं की त्याला एक चांगलं ॲप्रिसिएशन हवं असतं डेफिनेटली प्रॉपर्टीमध्ये, आणि तो कधीही नवीन नोडमध्येच अप्रोच करतो जो नव्याने डेव्हलप होणार असतो. बिकॉज जसं जसं ग्रॅज्युअली तो नोड डेव्हलप होणार तसं तसं त्याला ॲप्रिसिएशन मिळणार. आणि आजच्या तारखेला पुष्पक नगरला त्या मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्याचं मेन रिझन म्हणजे की ह्याला सीलिंग कनेक्ट झालेला आहे. हा एक सगळ्यात मेन पॉईंट. आणि मुंबईच्या साईटला जर इव्हन तुम्ही साऊथ मुंबईमध्ये पाहिले तर ते 25,000 ते 30,000 रुपये पर स्क्वेअर फीट त्या लोकेशनमध्ये रेट सुरू आहे. आणि त्या बायर्सना, मिडल क्लास लोकांना प्रॉपर साऊथ मुंबई, नरिमन पॉईंट, फोर्ट एरियामध्ये प्रॉपर्टी घेणं शक्य नाही. आणि सीलिंगच्या माध्यमातून काय झालं की हार्डली 20 मिनटात तुम्ही प्रॉपर पुष्पक नगरला टच होतात. तो एक प्लस पॉईंट त्यांच्यासाठी झाला की आजच्या तारखेला जर पुष्पकला पाहिलं तर नॉर्मली 6,000 ते 7,000 रुपये पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूपच तो कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातनं पण बायर्स आकर्षित होतात. ॲप्रिसिएशन पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलं तर नो डाऊट सर, जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाणार, जसं फॉर एन एक्झाम्पल एअरपोर्ट आला, पण नुसतंच एअरपोर्ट येऊन चालणार नाही, तर त्याला गव्हर्नमेंट कनेक्टिव्हिटी पण देत आहे. आज एअरपोर्ट सुरू होण्याच्या पहिले गव्हर्नमेंटने सीलिंग आणला. त्याचं रिझन काय होतं की सीलिंग आल्यामुळे लोकांना कनेक्टिव्हिटी मिळाली, आणि जेवढी कनेक्टिव्हिटी किंवा ॲक्सेस इझी असेल तेवढा तो लवकर अप्रोचेबल होणार. सेकंड पार्ट, आज MGM सर्कल आहे. MGM सर्कल हा जवळजवळ गव्हर्नमेंटने म्हणजे गडकरी साहेबांनी 1,800 करोड त्याच्यासाठी पास केले. तो एक मोठा जंक्शन होणार पोर्टसाठी, कारण कार्गो ऑपरेट होणार. आज कार्गो ऑपरेट झाल्यानंतर लोक नवीन जे बिझनेस करणारे असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट, एक्साईज क्लिअरन्स, मनी एक्सचेंज, हे सगळे बिझनेस पुष्पकमधूनच ऑपरेट होणार, कारण हा नियरेस्ट टू कार्गो आहे. याला कनेक्टिव्हिटी इझी आहे. आणि लोकांसाठी काय की तो आजच्या तारखेला अफोर्डेबल आहे. आज जर तुम्ही एअरपोर्टच्या बाजूच्या प्रिमायसेसमध्ये पाहिलं, जसं की उल्वे आहे, खारघर आहे, CBD बेलापूर, खांदा कॉलनी, कामोठे, हे ते प्रॉपर्टीच्या प्राइसेस खूप हायर रेंजमध्ये झाल्या, कारण तो एका सॅच्युरेशनला आलेला आहे. आता काय होणार की 25 ते 30% मार्केट हा कधी पण प्लस मायनस होतं. पण पुष्पक नगर जर पाहिलं तर त्या माध्यमातून खूप कमी रेटमध्ये सध्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. आणि जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार, जसं की तुम्ही सीलिंग मी तुम्हाला सांगितलं, एअरपोर्ट आता इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जून ते जुलैपासून चालू होणार. पावसानंतर कार्गो ऑपरेट होईल, म्हणजे डेफिनेटली जो सगळा मॅक्सिमम क्राऊड असेल तो पुष्पकला डायव्हर्ट होईल. सेकंड पार्ट, MGM सर्कलच्या डेव्हलपमेंट स्टार्ट होत आहेत. पनवेलचा जो स्टेशन आहे तो जंक्शन बनतो आहे. आणि जो कर्जत एरिया आहे, पनवेल टू कर्जत जी ट्रेनची कनेक्टिव्हिटी येते ती खूप मेन आहे. जो 2.5 ते 3 तास प्रवास जायचा तो 1 ते 1.5 ते सर झाला. आणि ज्या मेन फॉरेनच्या युनिव्हर्सिटीज येत आहेत, एज्युसिटी जी डेव्हलप होते ती कर्जत साईडला, बिकॉज युनिव्हर्सिटीजला मोठी स्पेस लागणार. आणि जो थर्ड मुंबई चालू होतो तुमचा JNPT, जसंही पुष्पक नगर. आणि आत्ता सध्या गव्हर्नमेंटने फक्त इथे 10 सेक्टर आणले, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर 36 सेक्टर आहे गव्हाण फाट्यापर्यंत. तो खूप ह्यूज नोड आहे. आणि सेम रूटला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हिरानंदानी आहे, गोजरेज आहे, वाधवा सिटी आहे, मॅरेथॉन नेक्झॉगन, साईवर्ल्ड सिटी, पॅराडाईज, इंडिया बुल्स, अरिहंत, जे मी नामांकित बिल्डर्सची नावं घेतली, ही इंडियाची टॉप 10 बिल्डर्स आहे जे ह्या लोकेशन्समध्ये सेट होत आहेत. तर पूर्ण हा थर्ड मुंबईचा प्लॅन आहे. तर डेफिनेटली नो डाऊट क्लायंट्सना राहण्याच्या दृष्टिकोनातनं पण खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेल या ठिकाणी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. सेकंड पार्ट, त्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या सेंटर्स म्हणजे डेटा हब्स, AI जे सेंटर्स आहेत ते, IT सेक्टर्स, हे सगळे ह्या माध्यमातून पुढे स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट करत जाणार.
बेसिकली क्या होता है कि कॉर्नर प्लॉट्स रहते हैं तो क्लाइंट को दोनों साइड से विजिबिलिटी मिलती है। मोस्टली क्या होता है कि कॉर्नर के बजाय अगर बीच में के प्लॉट्स दैट इज कॉल्ड द सैंडविच प्लॉट, और सैंडविच प्लॉट में क्या होता है कि सिंगल विजिबिलिटी आता है, सो यू विल नॉट गेट दैट मच ऑफ द प्रॉपर वेंटिलेशन एंड सनलाइट। इसमें क्या हो जाएगा कि कॉर्नर आए तो आपको दोनों साइड से उसका विजिबिलिटी मिलता है, और मुंबई में रहने वाले बायर्स हमेशा चाहते हैं कि मुझे एक अच्छा सनलाइट मिले, एक अच्छा वेंटिलेशन मिले मेरे प्लॉट को, बिकॉज जिस तरीके से डेवलपमेंट हो रहा है तो इंफ्रास्ट्रक्चर जिस तरीके से रैपिडली ग्रो हो रहा है तो आजू बाजू में स्पेस ही नहीं है मुंबई में, तो लोग चाहते हैं कि एटलीस्ट मेरे जो मैं फ्लैट बाय कर रही हूँ उसमें ये सारी फैसिलिटीज़ आए, और कॉर्नर के माध्यम से वो हम लोगों को प्रोव्हाइड कर रहे हैं। सांगते मी तुम्हाला की आजच्या तारखेला पुष्पकनगरमध्ये जो पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे त्यामध्ये लोकांना कमी किमतीमध्ये इथे टॉवरमध्ये घर भेटतं आहे। आज तुम्ही CBD बेलापूर, उर्वे, खारघरमध्ये जर एक 1 BHK फ्लॅट घ्यायला गेलात तर मिनिमम 1 ते 1.25 करोड 80-90 लाख रुपये प्राईस चालू आहे। आज त्या प्राइसिंगमध्ये 70 ते 80 लाखात पुष्पकला 2 BHK मिळतो, तो एक लोकांसाठी प्लस पॉईंट झाला। आणि सेकंड पार्ट, जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाणार, ही स्मार्ट सिटी डेव्हलप होत जाणार आणि पुढे पुढे सेक्टर्स डेव्हलप होत जातील, इंटरनॅशनल कार्गो हे सगळं ऑपरेट झालं तर पूर्ण कमर्शियल हब त्या ठिकाणी क्रिएट होणार, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार, एअरपोर्टचा जो स्टाफ आहे डे 1 पासून 10,000 जो येणार ते सगळे पुष्पकनगर साईडला किंवा त्या आजूबाजूच्या रिजनमध्ये रेसिडेन्ससाठी येतील, आणि नो डाऊट सर ज्या ठिकाणी डिमांड वाढते अल्टिमेटली त्या प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन होतंच, तर लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे। मी नक्कीच पाहू इच्छितो की लोकांना आम्ही एक चांगली कमिटमेंट द्यावी, कारण घर घेणाऱ्या बायरला हेच इच्छुक असतं की माझी प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल असावी, एका चांगल्या लोकेशनला असावी, एक चांगली कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि एक चांगला बिल्डर, आणि मेन म्हणजे ज्या कमिटमेंट्स असतात बुकिंगच्या वेळेला लोकांना केलेल्या त्या एक टाईमलाईनमध्ये फुलफिल व्हाव्या, आणि त्या सगळ्या कमिटमेंट आम्ही फुलफिल कराव्या, लोकांना एक उत्कृष्ट दर्जाचं घर द्यावं, त्यांचं इव्हन सेल्स झाल्यानंतरसुद्धा त्यांना एक प्रॉपर सपोर्ट मिळावा, त्यासाठी आम्ही हा संकल्प करतो की लोकांसाठी बेस्ट टू बेस्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे।